जैन मंदिर परिसरात व्यक्तीचा मृतदेह, एकच खळबळ उडाली। नाशिकच्या विल्होळी जैन मंदिर परिसरात टेकडीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आज दिनांक 13 मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार नगर सातपूर भागात राहणारे सूरज काशीनाथ घोरपडे वय 38 हे राहत्या घरातून काल दिनांक 12 मे रोजी दुपारच्या वेळी विल्होळी भागात जातो असं सांगून गेले होते। रात्रभर घरी परत न आल्याने घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली। आज दुपारच्या वेळी सूरज यांचा मृतदेह जैन मंदिरात समोरील टेकडीवर आढळून आला। काही अज्ञात व्यक्तींनी काहीतरी कारणाने धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले। सूरज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असून घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे। अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नसून अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत। सूरज घोरपडे यांचा घातपात झालेला असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात संध्याकाळी 6 वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे। माझ्या प्रशासनाने सूरज काशीनाथ घोरपडे हे कालपासून बेपत्ता होते। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती, पण त्यांनी सांगितलं 24 घंट्याच्या नंतर प्रशासनाचा नंतर फोन आला सकाळी का येलोळीला जैन मंदिर पाशी अशी बॉडीची होईल, तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा। काशीनाथ घोरपडे सदर मयत व्यक्तीचा लहाना भाऊ। माझा भाऊ काल दुपारपासून घरून गेला होता, तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे। मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली, त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे। पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लेंट घेतली नाही। कुठे जायचं, काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत। पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे। ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे, जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे, त्याचा मर्डरच झालेला आहे। त्याच्या डोक्यावर वार आहे, बोटाला दगड मारून असे कातडे निघालेले, हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे। हे पंचनामामध्ये पण दिसतंय का डोक्यावर वार आहे, कातडे निघालेले आहे। फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी, का हे इंदू साळवे म्हणून एक लेडीज होती। इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची, म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे। ही विल्लोळीला राहत होती, विल्लोळीलाच जायचं तो, तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडेच राहते। तिथेच कोणतरी असेल, तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे। आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस।